brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. प्यार चाहिए, दे दो प्यार है। ओए सिस्टर, सिस्टर, भाई मेरा बेटी को प्यार चाहिए, मेरा बेटी का ब्लड आ रहा, ब्लड नीचे से ब्लड आ रहा, प्यार चाहिए, दे दो। क्यों नहीं कर सकता, क्यों नहीं कर सकता? तुम्हाला जर एका खोलीत बंद करून ठेवलं आणि तासनतास फक्त एका चमत्काराची वाट बघायला लावली तर कधीतरी तुमचाही संयम सुटेल आणि कडेलोट होईल. तसंच झालंय हजारो रुपये देऊन विमानानं प्रवास करणाऱ्यांचं, ज्यांच्या फ्लाइट्स रद्द होत आहेत, उशिरानं उड्डाण करतायत किंवा ज्यांना खूप वेळ वाट बघून मग तुमची फ्लाइट रद्द झालीये असं सांगितलं जात आहे. पण खरंच इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द होण्याचं कारण काय आहे? सरकारला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे की खरंच काही प्रॉब्लेम झाला होता? समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. एअरपोर्टवर अडकून राहायचं, हतबल, आणि चूक कोणाची? प्रवाशांची तर नक्कीच नाही. मग संतापनावर होणारच. इंडिगोच्या रद्द झालेल्या फ्लाइट्स आणि डिलेमुळे सलग चौथ्या दिवशी वाढत असल्यानं देशभरातील प्रमुख विमानतळांवरती गोंधळ उडालाय. एअरलाइन्सनं ग्राहक आणि भागधारकांची माफी मागितली असली आणि लवकरात लवकर आम्ही आमचं कामकाज जे आहे ते सुव्यवस्थित करण्यावरती लक्ष केंद्रित करतोय असं जरी म्हटलं असलं तरी 5 डिसेंबरला अनेक विमानतळांवर इंडिगोच्या 400हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. 6 विमानतळावर एअरलाइन्सचा ऑन टाइम परफॉर्मन्स 8.5% घसरलाय. 2 ते 4 डिसेंबरमध्ये या सगळ्याला सुरुवात झाली. इंडिगोनं दररोज 130 ते 200 उड्डाणं रद्द केली. म्हणजे फक्त 3 डिसेंबरला बेंगळुरूमध्ये 42, दिल्लीमध्ये 38 आणि मुंबईत 33 विमानं किंवा फ्लाइट्स ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात आल्या आणि अनेक फ्लाइट्स ज्या आहेत ते 6 ते 12 तासांनी त्यांनी उशिरा सुरू केल्या. कलकत्त्यामध्ये 24 उड्डाणं डिले झाली, ज्यामध्ये सिंगापूर आणि कंबोडियाला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा सुद्धा समावेश होता. प्रवासी अडकले होते. उर्वरित उड्डाणांचं जे भाडं आहे ते 20 ते 30% वाढलं आणि सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारखी गर्दी एअरपोर्टवर झाल्याचे फोटोज यायला सुरुवात झाली. पण हे सगळं होण्याचं नेमकं खरं कारण काय आहे? डिसेंबरमध्ये प्रवासी जास्त असतात वगैरे, ठीक आहे, पण 19 ते 30 नोव्हेंबर रोजी एअरबस A320चं एक तातडीचं सॉफ्टवेअर अपडेट आलं आणि त्याच्यामुळे प्लॅनिंगमध्ये अडथळा निर्माण झाला असं सांगण्यात आलं. चेक इन्स आणि आरक्षण प्रणालींमध्ये किरकोळ तांत्रिक त्रुटी ज्या आहेत त्या झाल्या असंही सांगण्यात आलं. पण खरं कारण आहे की नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांचा हा परिणाम होता. या नियमात पायलटनं किती तास उड्डाण करावं यावर मर्यादा घातली गेली आणि जास्त विश्रांती कालावधी अनिवार्य केला गेला. पण याच नियमांच्या विरुद्ध विमान कंपन्यांनी 2 वर्षांचा लढा दिला होता. एप्रिल 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे नियम 2 टप्प्यात लागू केले जाणार होते असं सांगण्यात आलं. आठवड्यातील विश्रांतीचे तास हे 36 वरनं 48 तासांपर्यंत वाढवण्यासह मोठ्या प्रमाणात तरतुदी 1 जुलैपासून लागू करण्यात आल्या आणि रात्रीच्या वेळी पायलट्सच्या वापरावरती निर्बंध घालणाऱ्या उर्वरित तरतुदी या 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार होत्या. सरकारनं विमान कंपन्यांना त्यांच्या क्रू आवश्यकतांचं नियोजन करण्याची मदत करण्यासाठी हा अतिरिक्त वेळ दिला होता, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात आम्ही फ्लाइट्स रद्द करू असा इशारा दिला होता. इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या माहितीनुसार इंडिगोने DGCAला असं सांगितलं की मुख्य कारण नियोजनाचं आहे. नवीन नियम लागू करण्यातल्या त्रुटींमुळे हे झालंय. नवीन नियमांप्रमाणे जितका जास्त क्रू लागेल असं आम्हाला वाटत होतं त्यापेक्षा जास्त गरज असल्याचं दिसून आलं आम्हाला. DGCA कडनं जो डेटा समोर आलेला आहे, जो त्यांना इंडिगोनीच दिलेला होता, त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर FDTAचे जे नवीन नियम आहेत ते लागू करण्यासाठी इंडिगोला 2422 कॅप्टन्स आणि 2153 फर्स्ट ऑफिसर्सची गरज आहे एअरबस A320 नीट चालवण्यासाठी. पण इंडिगोकडे 2357 कॅप्टन्स आणि 2194 फर्स्ट ऑफिसर्स आहेत. म्हणजेच काय तर इथे एक तुटवडा किंवा एक जी कमतरता आहे ती आपल्याला ठळकपणे दिसून येते. इतकं सगळं झाल्यानंतर DGCAला त्यांनीच आणलेले हे नियम मागे घ्यावे लागले. अनेक तज्ञ आणि पायलट संघटनांनी असा दावा केलाय की इंडिगो सारख्या विमान कंपन्यांना 2 वर्षांपेक्षा जास्त वेळ दिला होता तयारी करण्यासाठी किंवा जी मुदत जी आहे ती वाढवून दिलेली होती हे नवीन नियम लागू करण्यासाठी. पण त्यांच्याकडनं हे मुद्दाम करण्यात आलेलं आहे, ज्यांनी नियम बनवलेले आहेत त्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी.
आणि ह्यालाच दुजोरा देत राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा टीका केलेली आहे. त्या काय म्हणाल्यात आपण बघूया. त्या असं म्हणाल्यात, द एअरलाईन हॅज मॅनेज्ड टू आर्म ट्विस्ट द DGCA इनटू सबमिशन अँड विथड्रॉइंग ऑफ इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग वीकली रेस्ट. म्हणजे काय की जी एअरलाईन आहे म्हणजे इंडिगो एअरलाइन्सनी हे मुद्दाम केलेलं आहे की त्यांनी DGCA वरती दबाव आणलेला आहे आणि त्यांना त्यांचेच नियम मागे घ्यायला भाग पाडलेला आहे. कुठले नियम? तर जे वीकली रेस्टचे नियम होते ते नियम. What a pathetically helpless and shameful retraction by the DGCA to airlines that have not just held the passengers but the government hostage. म्हणजे तुम्ही हे जे करताय ते अत्यंत लाजिरवाणी ही गोष्ट आहे की तुम्हाला त्यांच्या समोर झुकावं लागलं एका अर्थी, ज्यांनी तुम्हालाच खरं तर माघार घ्यायला भाग पाडलं, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलेलं आहे. आता डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCA यांनी जे परिपत्रक काढलेलं होतं त्यात ते काय म्हटलेत आपण बघूयात की इन द व्ह्यू ऑफ ऑनगोइंग ऑपरेशनल डिसरप्शन्स अँड रिप्रेझेंटेशन्स रिसीव्ड फ्रॉम व्हेरियस एअरलाइन्स रिगार्डिंग द नीड टू एन्श्योर कंटिन्युटी and stability of operations, it has been considered necessary to review the said provisions. Now, therefore, the instruction contained in the referred paragraph that no leave shall be substituted for weekly rest is hereby withdrawn with immediate effect. This issues with the approval of the competent authority. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जो नियम आणलेला होता, ज्या नियमामध्ये पायलट्सला म्हणजे ते त्यांचा जो वीकली ऑफ असतो, जसं आपल्याला आपल्या जॉबमध्ये वीकली ऑफ असतो, तसं त्यांची जी वीकली सुट्टी आहे ती सुट्टी आणि त्यांनी घेतलेल्या इतर सुट्ट्या ह्या तुम्ही एकत्रित करू शकत नाही. त्यांचा वीकली ऑफ त्यांना तुम्ही देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या दुसऱ्या सुट्ट्या सुद्धा त्यांना देणं गरजेचं आहे. हा नियम जो त्यांनी आणलेला होता हा नियमच त्यांनी आता मागे घेतलेला आहे असं त्यांनी त्यांच्या या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. आणि याच्यावरतीच विरोधकांकडून आता प्रचंड टीका केली जाते की एक एअरलाइन्स ही तुम्हाला इतकं वेठीस धरू शकते का की ती तुम्हाला तुमचेच नियम मागे घ्यायला भाग पाडतीये, कारण की त्यांना सफिशियंट वेळ जो आहे तो देण्यात आलेला होता. त्यांना प्रचंड वेळ हा तयारीसाठी देण्यात आलेला होता. 1 नोव्हेंबरला जे हे नियम होते ते लागू झालेले होते. आता 1 नोव्हेंबरला कुठले नियम लागू झाले होते तर रात्री जे पायलट्स आहेत ते 6 वेळेला लँडिंग करू शकतात अशा प्रकारचा एक नियम होता. मात्र आता तो 2 वरती आणण्यात आला होता. मात्र हा नियम जो आहे तोही आता काही प्रमाणात मागे घेण्यात आलेला आहे इंडिगोसाठी. फेब्रुवारीपर्यंत त्यांना ही म्हणजे एक सूट जी आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. पण या सगळ्यामध्ये हाच प्रश्न विचारला जातोय की एक एअरलाईन जिला तुम्ही ऑलरेडी इतका वेळ दिलेला होता ती तुम्हाला इतकं वेठीस धरू शकते की तुम्हाला तुमचाच निर्णय त्यांनी मागे घ्यायला भाग पडलं किंवा तुम्हाला घ्यावा लागला, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्स जो आहे तो क्रिएट झालेला होता. प्रवासी जे होते त्यांचे हाल होत होते आणि म्हणून त्यांनी तुम्हाला हे करायला भाग पाडलं असे आरोप आता विरोधकांकडनं करण्यात येत आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सुद्धा फ्लाईट्स डिले किंवा कॅन्सल झालेल्या होत्या का? तुमचा अनुभव काय होता तोही तुम्ही आमच्यासोबत कमेंट्समध्ये शेअर करू शकता. आणि असेच अपडेट्सचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.